ठीक आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा जे आपलं लेक्चर आहे ते एका विशिष्ट विषयाच्या संबंधित अजिबात नाही आहे. आज आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की आपल्या लाईफमध्ये कॉम्प्युटरचं इतकं महत्त्व का वाढलेलं आहे. तर त्याबद्दल थोडक्यात आपण काही डिस्कशन करणार आहोत आणि मंडेपासून जे आहे ते ॲक्च्युअल आपलं MSCITचं जे सिलेबस आहे आपण म्हणूया तर त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर आजच्या जरा नोट्स जे आहेत ते आपण ओपन करून घेऊया. साहजिक एक मनामध्ये प्रश्न असतो आपल्या, व्हाय यू इज कॉम्प्युटर्स. आपण कॉम्प्युटरचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो आहे तो का करतो. आता याची बरीचशी कारणं तर आहेत. म्हणजे एक प्रकारे आता असं गृहीत धरा की तुम्ही सुद्धा इथे कॉम्प्युटरचा एक कोर्स आता जॉईन केलेला आहे, त्याचं नाव आहे MSCIT. आता MSCIT सारखा जो कोर्स आहे तो जर तुम्ही केला नाहीत, बऱ्याचदा असं मार्केटमध्ये बोललं जातं की MSCIT हा खूप बेसिक कोर्स आहे, पण मी नेमकं त्याच्या विरुद्ध बोलणार आहे. म्हणजे काय, तर MSCIT हा बेसिक कोर्स अजिबात नाही आहे. MSCIT कोर्स जर तुम्ही केला नाहीत तर तुम्हाला मार्केटमध्ये कॉम्प्युटरवरती कामच करता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये जे आपल्याला शिकायला मिळतं तिथपासूनच ॲक्च्युली कॉम्प्युटरची सुरुवात होते, असं देखील आपण म्हणू शकतो. मग आता कॉम्प्युटरचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढलेला आहे आणि तो आपण का शिकायला हवा, याची काही उत्तरं जी आहेत ते आजच्या या सेशनमध्ये आपल्याला मिळवायचे आहेत. आता कॉम्प्युटरचा जो वापर आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, एव्हरीवेअर. आता त्यातलं कोणतंही क्षेत्र तुमचं असू दे. एक सिंपल आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कम्युनिकेशनचं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मला ते दिवस आठवतात ज्यावेळी तुमच्यासारखं मी कॉलेजमध्ये होतो, साधारणतः 1998ची गोष्ट आहे, ज्यावेळी माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि त्यावेळी 1995 मध्येच इंटरनेट जे आहे किंवा कॉम्प्युटर जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यायला सुरुवात झाली होती. त्यावेळी माझ्याकडे स्वतः देखील म्हणजे घरी कॉम्प्युटर नव्हता, कारण त्यावेळी कॉम्प्युटरची प्राईस ही 60,000 ते 70,000 रुपयाची असायची त्या जमान्यामध्ये. त्याच्यामुळे मग ते प्रत्येकाला घेणं काय शक्य नव्हतं. पण त्यावेळी मी कॉम्प्युटर शिकून तर घेतला होता आणि प्लस इंटरनेटचा वापर सुरू केला होता. आणि इंटरनेटचा सर्वाधिक वापर त्यावेळी व्हायचा तो म्हणजे एकाच कामासाठी, म्हणजे कम्युनिकेशनसाठी, म्हणजे एकमेकाला संपर्क साधण्यासाठी. त्यामुळे पहिलं जे फील्ड आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन. आज तुम्हाला सर्वांना माहित आहे, अगदी तुम्ही जे मेसेजिंग ॲप यूज करता, सकाळी उठल्यानंतर व्हॉट्सअपवरती लगेच आपल्याला मेसेज दिसतात, पटकन आपण आपल्या मित्राला मैत्रिणीला कोणालाही कॉल करतो. व्हिडिओ कॉलची सुविधा आहे. आमच्या वेळी व्हिडिओ कॉल असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. त्यावेळी याहू मेसेंजर नावाचं एक ॲप असायचं आणि त्यातून ते व्हिडिओ कॉल केलं जायचं. त्याच्यानंतर बिझनेस म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये आता कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आता तुमच्यासारखे बरेच विद्यार्थी आपल्याकडे एक सिंपल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर टॅली सारखा कोर्स जॉईन करतात. आता टॅली सारखा कोर्स कशासाठी आहे, तर अकाउंटिंगच्या कामासाठी. आता तेवढं तर आपल्याला समजतं की कोणत्याही बिझनेसमध्ये अकाउंटिंगचं काम तर कंपल्सरी असणार आहे. म्हणजे ते जर मला करायचं असेल तर मला टॅली शिकून घेणं गरजेचं आहे. पण टॅलीच कशाला, आता येणाऱ्या दिवसांमध्ये MSCIT कोर्समध्ये तुम्ही एक्सेल सारखं ॲप्लिकेशन शिकणार आहात, ज्याच्यामध्ये एखादा सिंपल जर इनव्हॉइस म्हणजे ज्याला आपण बिल म्हणतो ते सुद्धा तुम्ही तयार करू शकता. एखादं तुम्हाला पत्र टाईप करायचं आहे तुमच्या बिझनेसमध्ये तर ते तुम्ही वर्ड सारख्या ॲप्लिकेशनमध्ये टाईप करू शकता. किंवा तुमच्या बिझनेसमध्ये समजा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बिझनेसविषयी काही माहिती द्यायची, मग त्यासाठी पॉवर पॉईंट सारखा प्रोग्राम तुम्ही वापरू शकता. म्हणजे इथे पुन्हा संदर्भ काय तो लक्षात घ्या की MSCIT मध्ये हे तिन्ही ॲप्लिकेशन तुमचे आहेत ते डिटेलमध्ये त्या ठिकाणी काय होणार आहेत, शिकून होणार आहेत. म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर करायचा आहे. पुन्हा आपण समजा बँकिंगचं फील्ड घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्युटरचा वापर आजच्या दिवसाला आपल्याला चांगलं माहिती आहे की बऱ्याचदा आपण बँकेमध्ये जातो आणि त्या ठिकाणी बाहेर एक पाटी लावलेली असते, सर्व्हर डाऊन. जर तुम्ही कधी पाहिलेलं असेल तर. आणि सर्व्हर डाऊन याचा अर्थ त्या दिवशी बँकेचं कामच थांबलेलं असतं. ते कोणाला बँकेच्या आतमध्ये घेत पण नाही, कारण कामच होणार नाहीये. म्हणजे थोडक्यात पुन्हा इथे मुद्दा काय येतो ते लक्षात घ्या की आज कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही जा, त्यांचं प्रत्येकाचं काम हे कॉम्प्युटरवरती चालतं आणि त्यांचे सर्व कॉम्प्युटर एका मेन कॉम्प्युटरला, ज्याला सर्व्हर म्हणतो आपण, त्याला कनेक्टेड असतात. म्हणजे पुन्हा तिथे भाग आलेला आहे तुमचा कम्युनिकेशनचा. ओके, कारण बँकेचे सर्व ब्रांचेसचे सर्व कॉम्प्युटर एकत्र या ठिकाणी जोडलेले असतात. एज्युकेशन सेक्टरचा विचार केला तर त्याचं महत्त्व हे विशेषतः आपण म्हणूया कोरोनामध्ये सर्वाधिक आपल्याला लक्षात आलं. कारण जे काय तुमचे स्कूल किंवा कॉलेजेस चालू होते ते शेवटी काय झालं, तुमचं मोबाईलमध्ये म्हणा, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरतीच आता ऑनलाईन सर्व झालेलं आहे, किंवा ते जे शिक्षण होतं ते आपण पूर्ण केलं. पण एज्युकेशन सेक्टरचा समजा आपण MSCITच्या कोर्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर MSCITनी 2008 मध्येच भारतामध्ये पहिल्यांदा लर्निंग सिस्टम डेव्हलप केलं आणि त्याचा अनुभव साधारणतः पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला मिळणार आहे, ज्याला आम्ही एरा असं म्हणतो, लर्निंग रिव्होल्यूशन फॉर ऑल. आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला पूर्ण MSCITचं ट्रेनिंग आहे ते मिळणार आहे.
ओके, त्यामुळे एज्युकेशनमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्प्युटरचा वापर आहे तो करायला मिळतो. आधी तुम्ही एखादा चांगल्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये जा, तिथे सुद्धा स्मार्ट बोर्ड हल्ली लावलेले असतात. पाहिले कधी स्मार्ट बोर्ड कोणी? नाही. म्हणजे स्मार्ट बोर्ड काय असतं माहिती आहे का? ऐकलंय त्याबद्दल कधी? विशेषतः इंग्लिश मिडियम स्कूल्समध्ये तुम्ही गेला तर तिथे स्मार्ट बोर्ड असतात. स्मार्ट बोर्ड म्हणजे आपला जो शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड असतो तसाच असतो, फक्त तो स्मार्ट असतो. म्हणजे त्याला प्रोजेक्टर जोडलेला असतो, कॉम्प्युटर जोडलेला असतो आणि तुम्हाला एक मोठासा पेन असतो, त्या पेननी तुम्ही लिहू शकता, लगेच त्याला इरेज करू शकता. त्याला एखादा फोटो तुम्हाला दाखवायचा आहे, तुम्हाला एखादा व्हिडिओ दाखवायचा आहे शिकवण्यासाठी, तो लगेच दाखवू शकता. तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन दाखवायचं आहे ते तुम्ही दाखवू शकता. ओके, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशनमध्ये आता त्याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर मेडिकल सर्व्हिसेस. मेडिकल सर्व्हिसेस तर खूपच मी म्हणेन ऍडव्हान्स आता झालेला आहे. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आजच्या दिवसाला अमेरिकेत बसलेला एखादा डॉक्टर भारतातल्या एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करू शकतो. म्हणजे हे ऐकायला जितकं असं कठीण वाटतंय किंवा अशक्य वाटतंय तितकं ते शक्य झालेलं आहे अगदी 10 वर्षापूर्वी. ओके, म्हणजे मागच्या 10 वर्षापासून अशा काही ऑपरेशन झालेले आहेत की भारतातला सुद्धा एखादा डॉक्टर अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करू शकतो रोबोटिक्सच्या मदतीने. हे लक्षात घ्या. म्हणजे इतकं आता ऍडव्हान्स जे आहे टेक्नॉलॉजीज मेडिकलमध्ये झालेल्या आहेत आणि सर्वात जास्त टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्समेंट झाली ती कॉम्प्युटरचा किंवा कॉम्प्युटरचा वापर झाला, टेक्नॉलॉजीचा वापर झाला तो तुमच्या मेडिकल क्षेत्रात आहे. ट्रान्सपोर्टेशनचं आता काय वेगळं उदाहरण मला द्यायची गरज नाहीये. तुम्हाला ओला उबर चांगला माहिती आहे. आता ओला उबरचं काम कशावरती चालतं तर मॅप्सवरती चालतं. म्हणजे आपण एखादी गाडी बुक केली की लक्षात घरासमोर येऊन ती थांबते. तर त्याला कसं माहिती का आपण इथे राहतो? सिंपल आहे, मॅपवरती त्यांनी पाहिलेलं, आपण लोकेशन शेअर केलेलं आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुमचं मोठ्या प्रमाणात झालंय. आता हे ओला उबर तर आजची गोष्ट झाली, पण थोडंसं आणखी तुम्ही 20-25 वर्ष मागे गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचे जे फ्लाईट्स असतात म्हणजे विमान सेवा असते तर त्याचं सुद्धा नियंत्रण कोण करतं? तुमचे कॉम्प्युटर करतात. हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे ऍडव्हान्समेंट आहेत ते तुमच्या कॉम्प्युटरच्या दुनियेमध्ये झाले. त्याच्यानंतर आहेत मग तुमचा मल्टीमीडिया. मल्टीमीडिया हा शब्दप्रयोग कशासाठी होतो तर जनरली आपले फोटोज असतात, आपले व्हिडिओज असतात, तर यांच्या संदर्भात आपल्याला मल्टीमीडिया शब्द जो आहे तो ऐकायला मिळतो. आणि याचे देखील ऍडव्हान्समेंट आता खूप झालेले आहे. म्हणजे एक काळ असा होता की एखादी मूव्ही बनवायची असेल किंवा एखादा व्हिडिओ मला शूट करायचा असेल तर त्यासाठी स्पेशल इक्विपमेंट लागायचे, स्पेशल काही साहित्य आपल्याला लागायचं. आजच्या दिवसाला तसं आहे का? नाहीये. तुमच्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनने सुद्धा तुम्ही एक मूव्ही बनवू शकता. मध्यंतरी एक ऑस्करमध्ये मूव्ही आली होती, ती मूव्ही पूर्णपणे मोबाईलवरती शूट केलेली होती. एडिटिंग वगैरे सुद्धा मोबाईलवरतीच केलेलं होतं, रेकॉर्डिंग सुद्धा मोबाईलवरती होतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की टेक्नॉलॉजी आता आपल्या हातामध्ये आलेली आहे आणि कॉम्प्युटरच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही हवे ते म्हणजे तुमचा गोल आहे ते साध्य करू शकता. आणि सर्वात महत्वाचं जे भविष्य आता आपलं असणार आहे ते तुमचं रोबोटिक्स आणि IoT मध्ये असणार आहे. रोबोटिक्स विषयी ऐकले कधी? शब्द कधी ऐकलेला आहे रोबोटिक्स? नाही? ठीक आहे. आता तुम्ही लग्न कार्यात नेहमी जात असाल आणि तिथे ते ड्रोन उडत असतात बघा, त्यातून शूटिंग करतात ना ते लोक, बरोबर आहे? तो रोबोटिक्सचा प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्यक्ष मानवाला आता एखादे काम करायची गरज नाहीये, रोबोटिक्सने तुमचं काम चालणार आहे. तुम्ही जमलंच तर युट्यूबवरती थोड्या वेळाने जा आणि त्याच्यावरती Amazon डिलिव्हरी असं काहीतरी सर्च करा. Amazonची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जे काही पार्सल त्यांचे Amazon आपल्याकडे घरी घेऊन येतं तर ते पार्सल सॉर्टिंग करण्याचं काम हे कोणीही मनुष्य करत नाही, कोणीही व्यक्ती करत नाही. ते मशीनने सॉर्टिंग होतात ऑटोमॅटिक. कोणत्या सिटीमध्ये कोणतं पार्सल जाणार आहे पिनकोड प्रमाणे बघा नंतर व्हिडिओ त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळं रोबोटिक्सचं काम आहे. अगदी सिंपल. मागच्या 20-25 वर्षाचा पाहिजे तर तुम्ही हे काढून बघा व्हिडिओ. आता गाड्या ज्या मॅन्युफॅक्चर होतात ते गाड्या मॅन्युफॅक्चर थोडंच मनुष्य प्राणी कोण मॅन्युफॅक्चर नाही, तुमच्या रोबोट्सनी सर्व मॅन्युफॅक्चर होतं. ओके, म्हणजे जे रोबोटिक्स आर्म असतात त्याच्याने ते तुमचं काय वेल्डिंग पण होतं, सीट पण बसवतात, सर्व काय होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भविष्य आता त्याच्यात आहे आणि त्याच्याही पुढे एक स्टेप जाऊन आपण म्हणू शकतो आता IoT आलेला आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. ऐकलं कधी याबद्दल? नाही? डोंट वरी, हे ऐकलं नसेल तरी त्याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. जसं आता उदाहरणासाठी हा जो फॅन आहे ना, आता ह्या फॅनला मला चालू करायचा असेल तर मला कोणतेही बटन दाबायची गरज नाहीये. मी फक्त जो छोटासा तो गोल मिनी बसवला बघा, गोल मिनी भिंतीवरती, तिथे जाऊन फक्त बोलायचं की फॅन चालू कर, तो चालू होतो ऑटोमॅटिक. त्याला बोललो ऑफ कर की ऑफ होतो. म्हणजे एक तुम्हाला विद्यार्थी म्हणून तुम्हाला त्याचा अनुभव यावा त्यासाठी ते आपण बसवलेलं आहे. नंतर तुम्हाला ते प्रात्यक्षिक करून पण बघायचं, म्हणजे आज नाही येणाऱ्या दिवसांमध्ये आपण ते करून बघणार आहोत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भविष्य हे आपल्या असं असणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला MSCIT सारखा कोर्स करून जर तुम्हाला ते नॉलेज तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही नक्की मागे पडणार आहात, हे लक्षात घ्या.
मग आता हे तर झालं कॉम्प्युटर सर्व ठिकाणी आहे, मग सर्वच ठिकाणी कॉम्प्युटर येण्यामागचं कारण काय? म्हणजे आपलं जे जीवन आहे ते जीवन थोडंसं किंवा आपलं लाईफ जे आपण म्हणूया ते थोडंसं इझी व्हावं हा तर त्याचा मागचा उद्देश आहेच, पण कॉम्प्युटरचा वापर हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात का होतो? त्याची मुख्य 3 कारणं जी आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता त्यातलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे कॉम्प्युटर अतिशय वेगाने काम करतो, ज्या वेगाने आपण नाही करू शकत. म्हणजे पहिलं कारण आहे स्पीड. आता एक उदाहरण पहा की समजा माझ्यासमोर 100 विद्यार्थी बसलेले आहेत आणि 100च्या 100 विद्यार्थ्यांना एखादं गणित, कठीण गणित मी असं करायला दिलं. ओके, कितीही विद्यार्थी हुशार असेल तरी त्याला ते गणित सोडवायला कमीत कमी 1 मिनिट तरी जातो. मी असं गृहीत धरतो की 1 मिनिट त्याला लागणार आहे. पण तेच गणित जर मी 100 कॉम्प्युटर्सना एकाच वेळी दिलं तर त्यांना मात्र उत्तर द्यायला 1 सेकंदच लागणार आहे. मुद्दा लक्षात येतोय? म्हणजे जेवढ्या वेगाने कॉम्प्युटर आपल्यासाठी काम करू शकतो तेवढं काम आपण फास्ट नाही करू शकत. ओके, दुसरं कारण जे आहे ते म्हणजे तुमचं ॲक्युरसी, ज्याला मराठीमध्ये आपण अचूकता म्हणतो. आता कसं होतं की ज्या 100 विद्यार्थ्यांना मी गणित करायला दिलं होतं, भलेही किती हुशार विद्यार्थी असतील तरी त्यातला कमीत कमी 1 ते 2 विद्यार्थी असे असतील ज्यांचं गणित चुकणार आहे किंवा त्यांचं उत्तर चुकणार आहे. बरोबर आहे? पण ज्या 100 कॉम्प्युटर्सना मी गणित करायला दिलं होतं त्यातला एखादा तरी कॉम्प्युटरचं गणित चुकेल का? नाही. म्हणजे कॉम्प्युटरचा वापर आपण करण्यामागचं सेकंड जे महत्वाचं, अतिशय महत्वाचं मी म्हणून कारण आहे ते म्हणजे कॉम्प्युटर कधी चूक नाही करत किंवा चुका नाही करत. बऱ्याचदा गंमत होते की विद्यार्थ्यांना आम्ही काहीतरी काम देतो करायला आणि ते करतात आणि नंतर काहीतरी चुकीचं झालं का ते सांगतात नाही सर मी बरोबर केलं होतं, कॉम्प्युटरने तसं दिलं. म्हणजे एक चुकीचा समज आहे तो. कॉम्प्युटर कधी चुका नाही करत, आपण चुका करतो. हे आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्टोरेज. म्हणजे माहिती साठवण्याची क्षमता ही प्रचंड आहे, हे लक्षात घ्या. आपला जो मानवी मेंदू आहे त्याच्यामध्ये पण क्षमता प्रचंड असते माहिती साठवण्याचं किंवा एखादी मेमरीज म्हणजे आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याचं. पण प्रॉब्लेम असा आहे की आतापर्यंत मानवी इतिहासामध्ये आपण जो ब्रेनचा वापर करतो तो फक्त 30%च करतो. 70% ब्रेन आपला वापरलाच जात नाही. त्याची कारणं का वेगवेगळी असू शकतात, पण सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की समजा जी स्टोरेज क्षमता माझ्या कॉम्प्युटरमध्ये असणार आहे त्याचा पूर्णपणे वापर मात्र आपल्याला करता येतो. म्हणजे पुन्हा सिंपल उदाहरण देतो. मी आता तुमच्या समोर समजा 25 नावं बोलून दाखवली, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची नावं बोलून दाखवली आणि तुम्हाला लेक्चर लगेच विचारलं 2 मिनिटात आता ती सर्व नावं मला तुम्ही बोलून दाखवा, आपल्याला शक्य होईल का? ते नाही होणार. एखाद दुसरा असा व्यक्ती असू शकेल ज्याला ती नावं लक्षात राहतील, पण सामान्य व्यक्तीला ती तशी लक्षात राहणं अशक्य आहे. लक्षात येत आहे? पण त्याच्याऐवजी मी जर माझ्या कॉम्प्युटरमध्ये 2.5 लाख म्हणजे 2,50,000 नावं जरी सेव्ह करून ठेवली आणि त्यातलं एखादं नाव जर मला शोधून काढायचं म्हटलं मी एका सेकंदात काढू शकतो. म्हणजे ही जी 3 कारणं आहेत ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहेत की कॉम्प्युटर वापरण्याचं कारण काय. पहिलं तर स्पीड आहे, तो अत्यंत वेगाने काम करतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. आपण म्हणूया जी मगाशी आपण क्षेत्र थोडीशी आपण हायलाईट केलं होतं त्यांच्याबद्दल बोलतोय मी. एक तर त्यात ॲक्युरेसी असते, अचूकतेने काम करतो, आणि तिसरं म्हणजे स्टोरेज. तुम्ही जर स्टोरेजचं आणखी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा. हॉस्पिटलमध्ये बघा हल्ली तुमच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये फाईल बनवतात आणि त्या फाईलला एक नंबर असतो. तुम्ही अगदी 20 वर्षांनी देखील त्या हॉस्पिटलमध्ये गेलात ना आणि त्या फाईलचा नंबर सांगितला तुमची पूर्ण हिस्ट्री त्यासमोर येते. तुम्ही मागच्या वेळी कधी आला होतात, किती तारखेला आला होतात, कोणत्या डॉक्टरला दाखवलं होतं, त्यांनी कोणती औषध दिली होती, सर्व काही डिटेल त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज जे आहे ते आपलं ठेवलं जातं. किंवा एक सिंपल तुमचंच उदाहरण घ्या. आता तुमचे कदाचित फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती अकाउंट असतील. ओके, तुम्ही कधी असा विचार केलाय का की फेसबुक सारखा वेबसाईट घ्या ज्यांचं अकाउंट 15 वर्षापूर्वी ज्यांनी बनवलं होतं फेसबुकवरती, ते 15 वर्षापूर्वीचे फोटो पण अजून फेसबुकवरती दिसतात आपल्याला. बरोबर आहे? किंवा आताचे जे ते पण करतात. मग तुम्ही आता एक वेगळा विचार मनामध्ये आणा की फेसबुकवरती आपण भारतातलेच लोक आहोत का? नाही, पूर्ण जगभरातली लोक आहेत. आणि रोज जगभरातली लोक कमीत कमी 1 करोड फोटो तरी अपलोड करत असतील. प्रत्येक जण अपलोड करतोय. बरोबर आहे? मग एवढे फोटो आहेत कुठे? ते कोणतं स्टोरेज असं डिव्हाइस आहे जिथे ते सेव्ह केलेलं आहे? किंवा आपण आता असा विचार करतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवली जाते ते तुम्ही लक्षात घ्या. ओके, आणि भविष्य त्याच्यामुळे याच असणार आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अतिशय माहिती आहेत किंवा महत्त्वाच्या आहेत आणि ह्या 3 कारणामुळेच आपण म्हणूया की आपला कॉम्प्युटरचा वापर हा सर्वाधिक आपण करत असतो. आता कॉम्प्युटर वापरल्यामुळे आपल्याला फायदे काय आहेत? कोणत्या क्षेत्रामध्ये वापरला जातो ते पाहिलं, कशासाठी वापरला जातो तेही पाहिलं. मग त्याचे फायदे आपल्याला काय होणार आहेत? पहिले तर आपलं इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे आपल्या कामाची क्षमता आपण वाढवतो.
मला जर एखाद्या विद्यार्थ्यांचा किंवा माझ्याकडे समजा जेवढे काही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलंय आणि त्या विद्यार्थ्यांचा सर्व रेकॉर्ड जर मेंटेन करायचा असेल तर जो तो लेखी पद्धतीने म्हणजे रजिस्टर घेऊन रजिस्टरमध्ये प्रत्येक गोष्ट लिहून ठेवली तर मला त्यातून पुन्हा तो रेकॉर्ड काढायला जास्त वेळ लागतो ना. पण तेच जर रेकॉर्ड मी कॉम्प्युटरमध्ये ठेवलं, फक्त विद्यार्थ्याचा रोल नंबर मी एंटर केला की त्याची सर्व डिटेलमध्ये माहिती ऑटोमॅटिक माझ्या समोर येते. म्हणजे माझी प्रोडक्टिव्हिटी, कार्यक्षमता वाढली. लक्षात येत आहे, काम पटकन आपलं होत आहे. जसं कनेक्ट युअर टू इंटरनेटला कनेक्ट होतो आपण आणि एकदा इंटरनेटला कनेक्ट झालं की हवी ती माहिती हवे त्या वेळेला आपल्याला पटकन घेता येते. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण क्लाउड स्टोरेज सारखी टेक्नॉलॉजी शिकणार आहोत MSCIT मध्ये. तर क्लाउड स्टोरेजच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आता आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑनलाईन जी आहे ती आपण त्या ठिकाणी सेव्ह करू शकतो. त्याचाही आपण अनुभव घेणार आहोत. कॅन स्टोअर द व्हास्ट अमाऊंट ऑफ डेटा. मोठ्या प्रमाणामध्ये तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे तिथे लिमिट असं काहीच नाहीये. जे काय आपण स्पेस बोलतो आपल्या GB मध्ये MB मध्ये, तो स्पेस मात्र तुम्हाला वाढवता येतो ना, असं तर काही नाहीये. एकच हार्ड डिस्क माझ्या कॉम्प्युटरमध्ये होती, त्याच्याऐवजी मल्टिपल हार्ड डिस्क पण मी यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने स्टोरेज वाढवण्याचं काम आहे ते देखील आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर हेल्प सॉर्ट ऑर्गनाइज अँड सर्च थ्रू द इन्फॉर्मेशन. हे अतिशय महत्वाचं, जे मगाशी मी उदाहरण द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे मी काय करणार आहे तर जसं माझ्याकडे जो काही विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड आहे मागच्या, कारण आपल्या क्लासला आता 11 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, 12 वर्ष आपलं चालू आहे. तर मागच्या 11 वर्षांच्या जेवढा काही विद्यार्थ्यांचा डेटा आहे तो माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या डेटामध्ये जाऊन मी त्याला सॉर्टिंग करून बघू शकतो, म्हणजे क्रमाने लावू शकतो, ऑर्गनाइज करू शकतो, त्यातून हवी ती माहिती पटकन बाहेर काढू शकतो. मला असं चेक करायचं झालं की मागच्या वर्षामध्ये असे किती विद्यार्थी होते जे एका विशिष्ट गावातले होते, पटकन माहिती शोधून काढू शकतो. मग हे जे काम आहे हे आपल्याला शक्य होतं. त्याच्यानंतर गेट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ डेटा. हल्ली तुम्ही आणखी एक शब्द मार्केटमध्ये कदाचित ऐकत असाल, बिग डेटा. ऐकलं कधी हा शब्द बिग डेटा? नाही ऐकलंय की नाही ऐकलंय? ऐकलंय. बिग डेटा प्रकार काय? एक लक्षात घ्या, हा टॉपिक नंतर पुन्हा पुढे येणार आहे आपल्याला. आज जगामध्ये सर्वाधिक जी किंमत आहे ना ती कशाला आहे, कोणत्या व्हॅल्यूला आहे? तर डेटाला आहे. सिंपल एक उदाहरण बघा, 5 वर्षापूर्वीचंच उदाहरण घ्या. 5 वर्षापूर्वी ज्यावेळी जिओ मार्केटमध्ये आलं होतं रिलायन्सचं, तर त्यांनी जिओचं कनेक्शन फ्री, सिम पण फ्री दिले होते. आठवतंय? ओके. आणि आता पैसे घेतात ते तो भाग वेगळा, पण त्यावेळी सर्व जवळजवळ 1.5 का 2 वर्ष ते फ्रीमध्ये दिलं होतं. आणि मुकेश अंबानींनी त्यावेळी एक भाकीत केलं होतं, म्हणजे एक प्रेडिक्शन केलं होतं की येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे जे रिव्हेन्यू आहे, म्हणजे जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते उत्पन्न कशातून मिळणार आहे, म्हणजे कंपनीला, त्यांच्या कंपनीबद्दल ते बोलत होते, रिलायन्स बद्दल, की येणाऱ्या दिवसांमध्ये टेलिकॉम कंपनीचं जे उत्पन्न असणार आहे ते सिम कार्ड विकून किंवा कॉलिंगचे मधून पैसे मिळणार नाहीत. त्यांना कशातून पैसे मिळणार आहेत? डेटा विकून. असं त्यांनी, आणि त्याचं जे त्यांनी भविष्यवाणी केली ती बरोबर झाली. म्हणजे आजच्या दिवसाला तुम्ही जर एखादं रिचार्ज करायला जाता त्यावेळी हल्ली तुम्ही स्वतःला विचारून बघा, तुम्ही किती कॉलिंगचे मला मिनिटं मिळणार आहेत ते नाही विचार करत. तुम्ही विचार काय करताय, किती GB डेटा मला मिळणार आहे. ओके. आणि डेटा म्हणजे बिग डेटाचा अर्थ काय होतो? हा तर डेटा झालाच जो आपण आता चर्चा केली. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे इन्फॉर्मेशन किती आहे. म्हणजे आता उदाहरणासाठी एक लक्षात घ्या, समजा एखादी मोठी कंपनी आहे, समजा पुन्हा रिलायन्सच उदाहरण घ्या. रिलायन्सने सुरुवातीला जे काय फ्री दिलं ते कशासाठी दिलं माहिती आहे का? एकतर लोकांना त्यांची सर्व्हिस कशी चालते ते अनुभव द्यायचा होता, आणि दुसरी गोष्ट, जेवढं तुम्ही फ्री ऑफर केलं तेवढं लोक त्याला कनेक्ट झाली. म्हणजे पूर्वी जे व्होडाफोन होतं किंवा मग तुमचं आयडिया होतं किंवा इतर कोणत्या कंपनीज होत्या, त्या कंपनीचे सिम कार्डच्या ऐवजी लोक जिओचं वापरायला सुरू केलं. त्यामुळे जिओचे कनेक्शन वाढले. आलं लक्षात? आणि जिओकडे काय झालं, ह्या सर्व लोकांचा नाव, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ॲड्रेस, सर्व काही इन्फॉर्मेशन आली. आणि त्या इन्फॉर्मेशनच्या मदतीने काय केलं, मग जिओनी ॲडव्हर्टाइजमेंट केली. लक्षात येत आहे? म्हणजे तुमच्याकडे जो काही डेटा अवेलेबल असतो त्याच्या मदतीने तुम्ही काय काय हवं ते त्या ठिकाणी करू शकता, असं देखील म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर हेल्प यू टू लर्न अँड कीप यू इन्फॉर्म. हे सर्वात महत्त्वाचं, एक विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं मी म्हणेन. कारण कसं होतं, आजच्या जगामध्ये रोज नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन काहीतरी घडत असतं, आणि तुम्ही जर त्या जगाबरोबर राहिला नाही तर तुम्ही मागे पडणार. म्हणजे मी त्या फेजमधून गेलेलो आहे, कारण तुमच्या वयाचं असताना साधारणतः 98 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं, आणि त्यावेळी कॉम्प्युटर हे नवीन नवीन होतं, इंटरनेट एकदम नवीन नवीन होतं. कारण इंटरनेटची सुरुवातच भारतामध्ये 95 मध्ये झाली होती, म्हणजे येऊन फक्त 2 ते 3 वर्षात झाली होती. त्यामुळे आमच्यासाठी सुद्धा ते नवीन होतं.
पण त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत मी जेव्हा स्वतःकडे बघतो तर मला इतके मोठे बदल झालेले दिसतात की विचारू नका. म्हणजे ते शब्दांमध्ये सांगणं कठीणच आहे, किंवा ते जर स्टोरी सांगत बसलं तर खूप मोठी आपलं लेक्चर होईल. मी आत्ता ते सांगत नाही, पण एक लक्षात ठेवा, त्याच्यात एक गोष्ट मात्र प्रामुख्याने मी शिकलो, ती म्हणजे काय, तर तुम्ही जगाबरोबर राहण्यासाठी नवीन नवीन जे काय टेक्नॉलॉजी येतात त्याला तुम्ही ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे ते शिकून घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा आपण काय करतो की आपल्याला एखादी गोष्ट जमली की आपण तीच करत राहतो, नवीन काही शिकण्याचा प्रयत्न नाही करत. पण टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला नवीन शिकत राहायला पाहिजे. आणि MSIT कोर्समध्ये आता येणाऱ्या दिवसांमध्ये अशा सर्व टेक्नॉलॉजी आपण शिकणार आहोत आणि त्या नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला शिकत राहणं गरजेचं आहे. कॅन यू मेक अ मनी? ओके, आता जेव्हा काय आपण स्किल शिकतो, जे काही कौशल्य आपण प्राप्त करतो, त्यातून आपण शेवटी आपल्याला अर्थार्जन करायचं आहे, म्हणजे आपल्याला कमाई पण करायची. तर एकदा का तुम्ही हे कॉम्प्युटर शिकून झालं की त्याच्यामध्ये तर तुम्ही कमाई पण करू शकता. आता फ्रीलान्सिंग सारखं खूप प्रचंड मोठं करिअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फ्रीलान्सिंग बद्दल ऐकलंय कधी? नाही, डोंट वरी, ते आपण कोर्सच्या शेवटी आम्ही घेतो विद्यार्थ्यांच्या माहिती करता. तर फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही घरी बसून पण काम करू शकता आणि पैसे कमवू शकता. कसं ते आपण डिटेलमध्ये नंतर बघू. तर थोडक्यात काय, तर उद्या तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला फ्रीलान्सिंग म्हणून काम करायचं आहे, कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर हा कंपल्सरी करावा लागणार आहे. त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह युअर एम्प्लॉयमेंट ऑप्शन्स. आजच्या दिवसाला तुम्हाला पक्का माहिती आहे की जर मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूला कोणी मला विचारलं कॉम्प्युटर येतो का, आणि मी जर त्याला नाही म्हणालो तो मला जॉबला देणार आहे का? नाही देणार आहे. ओके, त्याच्यामुळं एक प्रकारे म्हणूया की तुम्हाला तुमचं कोणत्याही प्रकारच्या करिअर करायचं असेल, कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल, कॉम्प्युटर शिकून घेणं हे कंपल्सरीच आता झालेलं आहे. आणि इम्प्रूव्ह युअर ॲबिलिटीज, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ॲबिलिटी म्हणजे आपली क्षमता. कॉम्प्युटरच्या मदतीने आपण आपली क्षमता वाढवतो. म्हणजे आता माझं उदाहरण घ्या की बऱ्याचदा असं होतं की मी लेक्चर्स घेतो, पण मला प्रत्येक वेळी लेक्चर्स घेणं प्रत्येक बॅचचं हे पण शक्य होत नाही. ओके, मग मी काय करतोय, आता तुम्ही बघताय की जसं मी आता इथे रेकॉर्डिंग चालू आहे, म्हणजे काय, तर माझं हे लेक्चर आता रेकॉर्ड होतंय आणि हे रेकॉर्ड झालेलं लेक्चर मी नंतर युट्यूबवरती टाकणार आणि युट्यूबवरती अगदी पूर्ण जगभरातले कोणी व्यक्ती ते बघू शकतं. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की एखादा शिक्षक आहे, तो खूप सुंदर शिकवतो, तो प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जाऊन नाही शिकू शकत सर्वच विद्यार्थ्यांना, पण तो त्याचं जे काय रेकॉर्डिंग करणार आहे ते तो काय करू शकतो, कोणत्याही व्हिडिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये पब्लिश करून पूर्ण जगभराला तो शिक्षण देऊ शकतो. म्हणजे माझ्या ॲबिलिटीज वाढल्या, माझ्या क्षमता वाढल्या काम करण्याच्या. तर ते अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी आहे. हेल्प्स यू टू ऑटोमेट अँड मॉनिटर, हे देखील तितकंच महत्त्वाचं. आता याचं सिंपल उदाहरण तुमच्याच बाबतीत घ्या. जेव्हा आता मागच्या 3-4 दिवस आपण लेक्चर घेतोय आणि प्रत्येक वेळी ज्या नोट्स तुम्हाला आहेत त्या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतोय. लक्षात येत आहे? मग ह्या गुगल क्लासरूम हे काय सिस्टम आहे, तर हे सिस्टम म्हणजे काय, तर मला ते ऑटोमेट करायला जमतं. ऑटोमेट म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माझ्या नोट्स गेल्या ऑटोमॅटिक, प्रत्येक विद्यार्थ्याने त्या ओपन केल्या, ओपन करून त्यातून शिकून घेतल्यानंतर त्यांनी ते सबमिट पण केलं. म्हणजे मला माहिती पण झालं बाबा यांनी सबमिट केलं, याचा अर्थ यांनी त्या नोट्स वाचलेल्या आहेत आणि याचा तो विषय पूर्ण झालेला आहे. म्हणजे इथे ऑटोमॅटिक पद्धतीने झालं ना. हे जर मी कुठे लेखी लिहून ठेवायचं म्हटलं किंवा लक्षात ठेवायचं म्हटलं तर मला शक्य होईल का? नाही होणार आहे. त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण म्हणूया कीप यू एंटरटेन्ड. म्हणजे आजच्या दिवसाला टेक्नॉलॉजीचा वापर हा आपण आपल्या मनोरंजनासाठी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये करतो. कारण आतापर्यंत जेवढी आपण उदाहरणं पाहिली ती फक्त आपल्या कामाच्या संबंधित होती, प्रोफेशनल वर्कच्या संबंधित होती. पण मनोरंजन म्हणून सुद्धा आपण त्याकडे आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघतो. आज आपल्याला अगदी मोबाईल सारखं डिव्हाइस आहे ज्याला स्मार्ट डिव्हाइस आपण म्हणतो, त्याचा जास्तीत जास्त वापर जर तुम्ही विचार करून बघा, स्वतःला विचारून बघा, तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ जास्त बघता किंवा गाणी जास्त ऐकता. बरोबर आहे? मूवीज असतील, इव्हन त्याच्यामध्ये शिकण्यासारखं पण आहे, शिकू पण शकता. तर एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने काम करता येतं. पण ज्यावेळी आपण कॉम्प्युटरचा वापर करतो त्याच्यामध्ये 2 शब्द आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. पहिला शब्द आहे त्याचं नाव आहे हार्डवेअर आणि दुसरा शब्द आहे त्याचं नाव आहे सॉफ्टवेअर. हे 2 शब्द मिळूनच मी म्हणेन की आपली टेक्नॉलॉजी असते. हार्डवेअर म्हणजे फिजिकल पार्ट असतो, सॉफ्टवेअर म्हणजे लॉजिकल पार्ट असतो. फिजिकल पार्ट हा प्रत्यक्ष डोळ्यांनी आपल्याला बघता येतो किंवा त्याला स्पर्श करता येतं, त्याला म्हणायचं हार्डवेअर. आणि ज्याला स्पर्श करता येत नाही, जे आभासी असतं, खोटं असतं, दिसायला ते समोर दिसतंय पण ते काय प्रत्यक्षामध्ये तसं काही नसतं, त्याला म्हणायचं सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे फिजिकल पार्ट म्हणजे काय, तुमचा मॉनिटर घ्या, कीबोर्ड घ्या, माऊस घ्या, सिस्टम युनिट घ्या, मग त्याच्या आतमध्ये तुमच्या हार्ड डिस्क असते, मदरबोर्ड असतो, प्रोसेसर असतो, या सर्व हार्डवेअरचे पार्ट झाले. सॉफ्टवेअर म्हणजे काय, असे प्रोग्राम ज्या प्रोग्राममध्ये तुम्ही काम करता.
म्हणजे मी जर तुम्हाला म्हणालो की एखादा तुम्हाला समजा चित्र काढायचं आहे, ड्रॉइंग करायचं आहे कॉम्प्युटरमध्ये, तर पेंट नावाचा एक प्रोग्राम असतो जो लहानपणापासून आपण स्कूल कॉलेजमध्ये सुद्धा शिकलेला असतो, तर त्याच्यामध्ये चित्र काढण्याचं काम करतो. मी जर म्हणालो तुम्हाला एखादं पत्र टाईप करायचं आहे, तर MSCIT मध्ये येणाऱ्या दिवसात आपण एखादा वर्ड सारखा प्रोग्राम शिकणार आहोत. म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण काम करतो. पण सॉफ्टवेअरला चालवण्यासाठी हार्डवेअरची गरज आहे आणि हार्डवेअर चालवण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज आहे. म्हणजे गमतीनं मी नेहमी म्हणतो की एकाच नाण्याच्या त्या दोन्ही बाजू आहेत. ओके, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा MSCIT सारख्या कोर्समध्ये हे दोन्ही टॉपिक जे आहेत म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, हे दोन्ही टॉपिक आपण इन डिटेलमध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर एवढंच आपलं आजचं छोटंसं पण अतिशय महत्त्वाचं टॉपिक होतं. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, सर नेमकं कॉम्प्युटर शिकायचं कशासाठी. तर आय होप की आजच्या ह्या लेक्चरमधून तुम्हाला थोडंसं एक आयडिया आलेली असेल की कॉम्प्युटर शिकणं देखील कितकं गरजेचं आहे किंवा किती महत्त्वाचं आहे. तर याच्यात काय तुम्हाला कोणाला काय डाऊट आहेत का?